कधी कधी दुकानात बसून हिशोब करताना डोक्यात खूप सारे प्रश्न येतात. नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम. आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. बिझनेस, फ्युचर, लाईफ सगळंच हे सर्व बाजूला ठेवलं. बोललं आता थोडस फ्रेश होण्यासाठी काय करावं, तर बोललो घरी जावं. डॉमिनर 3-4 महिने झाले बाहेर काढलीच नव्हती. घरी जाताना गाडी लावली होती तिकडे तिकडे गेलो. मग जाता जाता आपल्याला दिसली आपली थार, त्याच्या पुढे होती आपली वॅगनार. दोघींना बोललो बाय बाय, तुमच्याकडे नंतर येऊ. वर गेलो, डॉमिनॉरची हालत बघितली, एवढी धूळ लागली होती. कसा आहे मित्रांनो नंबर? बाउन्स नंबर आहे दोन्ही बॅग, दोन्ही डॉमिनॉरचा. सॉरी, कशी आहे डॉमिनॉर? जबरदस्त ना मित्रांनो. कोणाला गाडी घ्यायची असेल ना, खरंच सजेस्ट करतो, भारी गाडी आहे. एव्हरेज जरा जपून. गाडी जरा पुसून घेतली, एवढा थर लागला होता धुळीचा, मलाच कसं तरी वाटत होतं मित्रांनो. पुसताना आठवलं आयलाची चावी तर ती तिकडे वर. मग काय केलं, तिची झोप मोड केली. वर गेलो. वर जाताना जरा बॉडी वगैरे फ्लेक्स केली, आउटफिट जरा फ्लेक्स केलं. मित्रांनो, असे चांगल्या क्वालिटीचे आउटफिट पाहिजे असेल ना आपल्या गोल्डन मीन्स वेअरला किंवा गोल्डन मीन्स हबला, नक्की विजिट करा. एकदम प्रीमियम सेगमेंटचे कपडे भेटतात आपल्याकडे. व स्टिचिंग व फॅब्रिक पण भेटून जाईल. वर गेलो, तिची झोप मोड केली. तिला बोललो चावी दे मला, गाडी वॉश न्यायची. खाली आलो, गाडीची हालत बघितली जरा. पहिल्या स्टार्टरला मित्रांनो गाडी चालू झाली. हा भाई, घोडा आहे शेवटी. काढला तिला बाहेर. बोललं चल, आज तुझा दिवस. परत खाली जाताना ती थार आणि वॅगनार बोलले अरे मला पण नाही काहीतरी बाहेर. बोललं थांबा जरा, हात साफ होऊ द्या, तुमचं पण दिवस येईल. मग गेलो वॉशिंग सेंटरला. मग मित्रांनो तिथे लावली आपली डॉमिनॉर वॉशिंगला. मित्रांनो, यांना वाटलं आपले MH14 आहे, आपण लय लांबून आलो इकडून, तरी यांना वाटलं यांच्याकडे रेट बीट माहित नव्हतं. टाकलं तरी मला 150 रुपयाला. इर्टिगा नंतर म्हणतो की अरे माही इर्टिगा धुतली नाही 150 रुपयात. बोललो आता काय करावं बाबा, म्हणलो मी तिथं आता काय. आणि हे दिसतंय का, हे भांड, हे म्हणते डिझेल वॉश केली त्यामुळे तेवढे रेट. मग काय मित्रांनो, पुढे गेल्यावर भेटले ना पोलीस मामू. गपचूप लपून गाडी घातली कुठून तरी कोपऱ्या गापऱ्याने. याला म्हणलं भाई लवकर टाकी फुल कर, रेट वाढायच्यात. दिवसा दिवसा रेट एवढे वाढत चालत पेट्रोलचे. मग काय निघलो परत शॉपवर. बोललो थोडं राईड केलं जरा माइंड फ्रेश होतं. मित्रांनो, तुम्हाला जर असं होत असेल ना, राईडला निघून जा सरळ, माइंड एकदम फ्रेश होणार. आणि मित्रांनो, जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, काय बोलतात ती घंटी वाजवा. धन्यवाद.